मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे। सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी झालेली आहे वाहनांची। ठिय्या आंदोलन सुरू आहे इथे आणि अर्ध्या तासापासून या महामार्गावरती ठिय्या आंदोलन सुरू असल्यामुळे पूर्णपणे हा महामार्ग ठप्प झालेला आहे। सोलापूर पुणे महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे। मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन आज सोलापुरात केलं जात आहे। त्याचीच ही दृश्य सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली आणि आंदोलक मोठ्या संख्येने रस्त्यावरती ठाण मांडून बसले। त्यामुळे सोलापूर पुणे महामार्ग पूर्णपणे ब्लॉक झालेला दिसतोय। या संदर्भातली माहिती घेऊयात। रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। रोहित, काय माहिती? श्रुती, आपल्याला माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात सुद्धा गेल्या 15 दिवसापासून आंदोलनाची मालिका सुरू आहे। सोलापूर शहर बंद, जिल्हा असेल, चक्काजाम असेल आणि ठिकठिकाणी रस्ता रोको असेल, तशा प्रकारच्या आंदोलनाची मालिका सुरू आहे। आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुणे सोलापूर महामार्ग जो आहे तो अडवण्यात आलाय। कोंडी गावाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी, मराठा समाजातल्या तरुणांनी ठिय्या आंदोलन जे सुरू केलंय, त्यामुळे गेल्या 1 तासापासून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। अगदी बरोबर रोहित, दृश्यामध्ये दिसतंय कशा पद्धतीने आंदोलन करते, रस्त्यातच बसले ठाण मांडून। वाहतुकीवरती याचा काय परिणाम होतोय? निश्चितच श्रुती, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा मोठा वर्दळीचा महामार्ग आहे। या ठिकाणाहून आंध्र प्रदेश आणि कर्नाटककडे मोठ्या प्रमाणात वाहनांची जे आहे ते ये-जा आणि दळणवळण असते मोठ्या प्रमाणात असते। मात्र गेल्या 1 तासापासून इथे रस्त्यातच ठिय्या मांडून आंदोलनकर्ते बसल्यामुळे वाहतूक गेल्या 1 तासापासूनची ठप्प आहे। जवळपास 20-20 किलोमीटरच्या ज्या वाहनाच्या आहेत त्या रांगा सध्या लागलेल्या आहेत। पोलिसांनी खबरदारीचा उपाय अशा वाहनांची कोणत्याही प्रकारची तोडफोड होऊ नये म्हणून या ही वाहनं आहेत ती जागेवरच थांबवली आहेत। श्रुती, धन्यवाद रोहित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ। मात्र पुणे सोलापूर हायवे कसा या आंदोलनकर्त्यांनी जाम केलेला आहे त्याची ही दृश्य। पूर्णपणे महामार्ग ठप्प झालाय। आंदोलनकर्ते हातामध्ये बॅनर घेऊन घोषणाबाजी करतायत।